नमस्कार, परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इथे अगदी गावरान पद्धतीने माशाची रस्सा भाजी बनवली आहे। बनवायला अगदी सोपी, घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासूनच पण अतिशय चमचमीत अशी ही भाजी बनते। बराच वेळेला काय होतं, आपण मासे घेऊन येतो तेव्हा त्याचं शेपटाकडचा भाग किंवा डोक्याकडचा भाग आहे हा बऱ्याच वेळेला वायलाच जातो। मधला भाग आहे तो आपण सुक्का बनवू शकतो किंवा फ्राय बनवू शकतो। तर आज आपण इथे माशांचा शेपटाकडचा भाग आणि माशांची डोकी हे वापरून चमचमीत अशी रस्सा भाजी किंवा माशाचं कालवण बनवलं आहे। या पद्धतीने अतिशय चवदार अशी भाजी बनते आणि जे रश्श्यातील माशाचे पीस आहेत तेही पांचट न लागता अतिशय चवदार लागतात। हे कालवण बनवण्यासाठी तुम्ही कोणतेही मासे घेऊ शकता जे तुमच्याकडे उपलब्ध असतील ते। इथे मी एकच प्रकारचा मासा घेतला आहे आणि त्याच्यापासूनच माशांचं कालवणही बनवलंय, मसाला मासेही बनवलेत आणि मासे फ्रायही केलेत। इथे माशांची डोकी आणि शेपटाकडचा भाग आपण वेगळा काढून घेतला आहे। याचा आपण रस्सा बनवणार आहे आणि याचे फ्राय बनवणार आहे आणि या माशाचा आपण मसाला मासा बनवणार आहे। प्रथम आपल्याला मासे थोडंसं लिंबू आणि मीठ टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यामुळे त्याचा जो मशाळ वास असतो तो निघून जातो। आणि नंतर आपल्याला हे मासे मॅरिनेट करून घ्यायचे। ज्याची आपण रस्सा भाजी बनवणार आहे त्याला थोडंसं हळद आणि मीठ लावून घ्यायचे, व्यवस्थित चोळून 10 मिनिटांसाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचे। तोपर्यंत मसाल्याची तयारी करूया। ही भाजी बनवण्यासाठी जास्त मसाल्यांची गरज नाहीये, त्यासाठी इथे आपण अर्धी वाटी ओलं खोबरं घेतले, 2 इंच आलं घेतले, 1 चमचा पांढरे तीळ घेतले, ते आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे, कोथिंबीर आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेत। हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरवर पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचे। इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इथं हे वाटण आपल्याला एकदम बारीक असंच वाटून घ्यायचे। इथे ओल्या खोबऱ्यामुळे वाटायला थोडासा वेळ लागतो, परंतु इथे एकजीव बारीक वाटून घ्यायचे, त्यामुळे भाजीची चव अजूनच वाढते। आपलं वाटण तयार आहे। आता इथे फोडणीसाठी 1 छोटी वाटी तेल घेतले, त्याच्यामध्ये हे एकदम बारीक वाटलेलं वाटण घालून घ्यायचे आणि आपल्याला एक 10 मिनिटांसाठी मंद आचेवर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। मंद आचेवर मसाला चांगला तेल सुटेपर्यंत खरपूस भाजला गेला की भाजीची चव अजूनच वाढते। या पद्धतीने आपल्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर घालून घ्यायची आणि 2 चमचे घरगुती काळं तिखट घालायचे। चिमूटभर हळद घालायची, कारण हळद आपण मॅरिनेट करतानाही अगोदर वापरली आहे। मंद आचेवर हा मसाला परत परतून घ्यायचा आहे 1 मिनिटासाठी। नंतर याच्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे। ही ऑप्शनल आहे, तुम्हाला जर लाल कलर हवा असेल भाजीला तरच वापरू शकता। पुन्हा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला 1 ग्लास गरम पाणी घालून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं या भाजीला आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे। इथे आपण साधारणतः 4 वाटी गरम पाणी घातलं आहे आणि आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ आपण अगोदरही घातलेलं आहे आणि 1 चमचा कोकम आगळ घालायचं आहे। भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि आपल्याला एक 6-7 मिनिट ही भाजी मंद गॅसवर थोडीशी आटून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता इथे आपण मसाला एकदम बारीक वाटून घेतला आहे, त्यामुळे भाजीत तो बिलकुल दिसत नाही, त्यामुळे भाजीला चवही खूप छान येते। भाजी उकळून आपण थोडीशी आटवून घेतली आहे आणि आता याच्यामध्ये जे मॅरिनेट करून आपण मासे ठेवले आहेत ते घालून घ्यायचे। पुन्हा चांगली उकळी येऊ द्यायची आहे। मासे लगेच शिजतात, परंतु आपण तरीही इथे 1 मिनिटांसाठी त्याच्यावर झाकण ठेवून घेतले। अगदी 1च मिनिट ठेवायचे तेल सुटेपर्यंत आणि लगेच काढून घ्यायचे। 1 मिनिट झालं आहे, झाकण काढून घेऊया। आपलं मस्त चमचमीत असं माशांचं कालवण तयार आहे। याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। इथं आपण या कालवणासाठी कोणताही गरम मसालाही वापरला नाही किंवा जास्त काही वाटण घाटणही केलं नाही, फक्त इथे घरगुती काळं तिखट वापरलंय, यानेच भाजी अतिशय चवदार बनते। तुमच्याकडे घरगुती काळं तिखट नसेल तर लाल मिरची पावडर, थोडासा किचन किंग मसाला आणि गरम मसाला वापरू शकता। आपलं गावरान पद्धतीने माशाचं चमचमीत कालवण तयार आहे। रेसिपी आवडली ना, चला तर मग करून पहा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि चला जाता जाता व्हिडिओला लाईक आणि कमेंटही करून जावा।